सर्वप्रथम आटले सप्रे पित्रे महाविद्यालयातील भूगोलशास्त्र विभाग, यशस केळकर महाविद्यालय देवगड येथील भूगोलशास्त्र विभाग आणि सर्व पार्टिसिपंट यांच्या वतीने मी डॉक्टर समीर बुटाला सर यांचं स्वागत करतो, तसेच आभार देखील मानतो। आभार यासाठी कारण आजचा सेशन देवगड महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक गुरुप्रसाद गाडी सर घेणार होते, पण त्यांचा ऐत्यावेळी मेसेज आला की सर मला काही अपरिहार्य कारणांच्यामुळे शक्य होत नाहीये, पण सेशन पुढे ढकला। पण आपण जो अभ्यासक्रम फ्रेम केलेला आहे तर याच्यावर प्रत्येक आजच्या लेक्चरवर उद्याचं लेक्चर अवलंबून आहे। उद्याच्या लेक्चरला कोण जॉईन झालं आणि ते आज अनुपस्थित असतील तर कदाचित त्यांना काही कळणार नाहीये। अशा प्रकारचा फ्लो आपण या अभ्यासक्रमामध्ये मॅनेज करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याच्यामुळे मी त्यांना म्हटलं की आपल्याला हे शक्य नाहीये, त्याच्यापेक्षा मीच घेईन। आणखी एक मनात आलं कारण सलग एक 3 सेशन्स घेणं म्हणजे माझ्या दृष्टीने थोडंसं हेक्टिक होऊ शकतं, म्हणून माझे परम मित्र आणि मुंबई विद्यापीठातील GISमध्ये काम करणारे एक ख्यातनाम अध्यापक डॉक्टर समीर बुटाला सर यांना मी एक कॉल केला आणि लगेचच त्यांनी त्याला होकार दिला। सर, म्हणून मी आपले स्वागतही करतो आणि सर्व पार्टिसिपंटच्या वतीने आपले आभारही मानतो। सर मुंबई विद्यापीठातील सुंदरराव मोरे महाविद्यालय पोलादपूर या ठिकाणी प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत। गेले 25 वर्षापेक्षा अधिक कालावधीसाठी ते त्या महाविद्यालयात अध्यापनाचं काम करत आहेत। सरांची एक वेगळी ओळख म्हणजे ते वेब GISमध्ये काम करतात। त्यांची अनेक वेगळी ओळख आहे, खरं तर तितकी ओळख सांगत बसण्या इतका वेळ नाही, पण तुमच्या फायद्याची जेवढी आहे तेवढंच मी आज या ठिकाणी बोलेन। तर सरांचं मोठं काम हे वेब GIS या विषयावर असलेलं दिसून येतं आणि त्याच्याही पलीकडे आणखी एक गोष्ट सांगतो की त्यांनी वेब GISच्या बाबतीत एक पेटंट दाखल केलेलं होतं आणि ते मंजूरही झालेलं आहे। तर अशी एक ख्यातनाम व्यक्ती ज्यांना या क्षेत्रातला एक उत्तम असं ज्ञान आहे, अशी व्यक्ती आज आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेली आहे। सर, मी महाविद्यालयाच्या वतीने पुनश्च एकदा आपले स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की सर आपण प्लगिन्स या विषयावर आमच्या या सर्व सहभागी अध्यापक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। तुमचं सेशन झाल्यानंतर पुन्हा मी एक फ्री डेटा सोर्सवर डेमो देणार आहे, त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं असं मी आपणास विनंती करतो, प्लीज। चालेल। ओके सर, नमस्कार सगळ्यांना, मनापासून नमस्कार। आणि सर्वप्रथमतः आमचे मित्र सरदार पाटील सर यांचा मी मनापासून आभार मानतो। आज या ठिकाणी आटले सप्रे महाविद्यालयाने ही मला संधी मिळून दिली आणि कालच सरांचा फोन आला मला, म्हणे सर प्लगइन वरती काम कराल का। माझ्याकडे प्लगइनचे अनेक ऑप्शन्स आहेत, तर म्हटलं ठीक आहे, प्लगइनवर आपण बोलूया, काही प्लगइन्स लोकांना रन करून दाखवूया। विचार केला की आपण काही प्लगइन रन करू शकतो। पण आता जेव्हा सरदार पाटील सरांचं सेशन सुरू झालं तिथपासून मी जॉईंड आहे आणि बघत होतो सरदार पाटील सर खूप छान प्रकारे तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती दिली। सरांनी एक महत्वाचा मुद्दा इथे सांगितला होता की प्लगइन इज अन हार्ट ऑफ QGIS। सो देर इज नो डाऊट प्लगइन इज अन हार्ट ऑफ QGIS। तर थोडक्यात आपण जरा स्क्रीन शेअर करूया। स्क्रीन शेअर करतो आणि आपण बघूया की कशा प्रकारे प्लगइन इज अन आता माझं स्क्रीन सुरू झालेलं आहे। सगळ्यांना दिसते का स्क्रीन? हो सर, दिसते। ओके, थोडस मला सर म्हटलं मराठीमध्ये जास्त करून बोलायचंय। तर देर आर सो मेनी अल्गोरिदम्स। प्लगिंग मध्ये खूप प्रकारचे अल्गोरिदम्स आहेत जे प्रोग्रामिंग करतात, कम्प्युटर प्रोग्रामिंग, त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा विषय आहे।
आता खरं तर डायरेक्ट प्लगइन वरती आपण येतोय. त्या प्लगइन मध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये संशोधन करणं हा अतिशय खूप स्वस्त खूप शक्य झालेलं आहे. अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्या हाताशी येऊ लागलेल्या आहेत प्लगइनमुळे. तो प्लगइन हा फार महत्वाचा आहे. टास्कबारवर प्लगइन वरती आपण क्लिक करायचंय. कसं करायचं ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप सांगेन. आणि कित्येक वेळा असं होतं की प्लगइन आपल्याला आपण जेव्हा QGIS डाउनलोड करतो, QGIS डाउनलोड केल्यानंतर ऑलरेडी प्लगइन आपल्याला इन्स्टॉल झालेलं पाहायला मिळतं. आता QGIS जे आहे, QGIS चे सरांनी माहिती सांगितले की अनेक प्रकारची व्हर्जन्स आहेत. एक व्हर्जन चालू ठेवून दुसरं व्हर्जन सुद्धा आपण अपडेट करू शकतो. कारण तशा सूचना आपल्याला मिळत असतात. आणि त्याच्यामध्ये प्लगइन मध्ये अगोदर आपण जे काय अल्गोरिदम्स आहेत ते जर इन्स्टॉल केलेले असतील तर ते कंटिन्यू राहतात, ते अपडेट करावे लागतात. एकंदरीत याचा प्लगइनचा वापर अनेक कंपन्या, आता प्लगइन कोण कोण वापर करतात, आपण प्लगइनचा आपल्याला वापर करायचा तो कशा प्रकारे करायचा, तर विविध आपण स्वतःसाठी प्लगइन हा एक वेगळा ऑप्शन आहे. विविध कंपन्यांसाठी प्लगइन हा एक वेगळा ऑप्शन आहे. आता शासकीय कार्यालय आहेत, आता अनेक NGOs आहेत, अनेक शासकीय कार्यालय आहेत, त्याच्यामध्ये QGIS चा वापर केला जातो. त्यांच्यासाठी काही वेगळी प्लगइन्स आहेत, स्वतःसाठी काही प्लगइन्स आहेत, विविध संस्थांसाठी काही प्लगइन्स आहेत, तसंच विविध शैक्षणिक संस्थांसाठी सुद्धा काही प्लगइन्स आहेत. म्हणजे मी आजपर्यंत जेवढी प्लगइन्स बघितली तर या प्लगइन मध्ये 23 मार्च 22 पर्यंत एकंदरीत 849 अल्गोरिदमची नोंद झालेली आहे. म्हणजे असा खूप मोठा समुद्र आहे असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला QGIS चा आवाका आपल्या सहज लक्षात येतो. म्हणजे हे जे प्लगिंग ऑप्शन आहे त्याच्यामध्ये 23 मार्च 22 पर्यंत 2022 पर्यंत आणि त्याच्यानंतर डे बाय डे अनेक प्रकारची प्लगिंग त्याच्यामध्ये नोंदवली जातात. याच्यामध्ये एक खास असा विशिष्ट गोष्ट म्हणजे जर तुम्हाला प्रोग्रामिंग येत असेल, जावा स्क्रिप्ट वगैरे येत असेल तर तुम्ही यू कॅन राईट युअर ओन प्लगइन, तुम्ही तुमचं प्लगइन तयार करून त्याच्यामध्ये इन्स्टॉल करू शकता. म्हणजे QGIS आपल्याला किती फॅमिलियर आहे, किती जवळचा आहे, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी एकाने प्रश्न विचारला होता की QGIS आणि RGS, सॉरी QGIS आणि RGS मध्ये काय फरक आहे, तर QGIS आपल्याला युजर फ्रेंडली तर आहे, RGS सुद्धा युजर फ्रेंडली आहे, पण QGIS मध्ये आपल्याला खूप ऑप्शन्स मिळतात. त्यामुळे पण त्याच्यापेक्षा सर्वात जास्त आता WebGIS मध्ये आपल्याला खूप गोष्टी मिळत आहेत, त्या फ्रीली आहेत, आणि तो वेगळा भाग आहे. प्लगइन हा एक त्याच्यातला आहे. तर काही प्लगइन जे आहेत त्या प्लगइनवरती आपण मी ते साधारणतः 10 प्लगइन घेणार होतो आणि त्याचं कशा प्रकारे वर्क होतं ते दाखवणार होतं. मी इथं 5च प्लगइन घेतलेले आहेत. या 5 प्लगइन वरती जास्त करून बोलण्याचा माझा प्रयत्न आहे. की जी प्लगइन तुम्ही आता सर्वात असा विचार माझ्या मनामध्ये आला की पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण जिओ रेफरन्सिंग कसं करायचं, टोपोशीट नकाशामध्ये कशी प्रकारे घ्यायची आणि मग त्याच्यानंतर मग शेफ फाईल कशा प्रकारे घ्यायची, या सगळ्या गोष्टी सुद्धा आल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर प्लगइन हा विषय येतो. ठीक आहे, आता काही शिक्षक आहेत ते फॅमिलियर आहेत QGIS शी, पण काही विद्यार्थी पण आहेत. त्यामुळे आपण काही छोटीशी 1-2-3 प्लगइन विषय या ठिकाणी मी आपल्याशी चर्चा करतो. साधारणतः हे QGIS आहे. QGIS मध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. इथे सरांनी आता जवळ प्रोजेक्ट, फाईल, व्ह्यू, लेयर, सेटिंग, प्लगइन ह्या गोष्टी दाखवल्या. प्लगइन वर क्लिक करायचंय. त्याच्यात पहिला गोष्ट आहे ते मी खालच्या गोष्टीकडे जाणार नाही. पायथॉन वरती वगैरे ना मॅनेज अँड इन्स्टॉल प्लगइन वर क्लिक करायचंय. आता हे जे मॅनेज अँड इन्स्टॉल प्लगइन मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्या नेटचा स्पीड कशा प्रकारे त्याच्यावर या सगळ्या गोष्टी चालतात. दुसरी गोष्ट, प्लगइन जे आहे ते फ्री आहे. प्लगइन मधून आपण एखादं टूल आपल्या टास्क बारवर इन्स्टॉल करू शकतो. पण काही टूल्स अशी आहेत ती इन्स्टॉल केल्यानंतर सुद्धा ती रजिस्टर करायला लागतात. जसं गुगल अर्थ इंजिन आहे, तर त्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल ऍड्रेस वरती त्या किंवा त्याचे एक वेगळे
ईमेल आपण त्यासाठी वेगळा केलेला असेल तर सर्वात चांगलं, की तो फक्त ईमेल आपण आपल्या या सगळ्या प्लगइनची जी टूल्स आहेत. आता काही टूल्सला ईमेल लागत नाही, रजिस्ट्रेशन लागत नाही, काही टूलला रजिस्ट्रेशन लागतं. तर त्यासाठी आपल्याकडे आपला एक सेफर साइड ईमेल तयार केलेला असावा. आपल्याकडे आपण एकाच ईमेलवर सगळी कामं करत असतो. मग आपल्याकडे एक किंवा दोन ईमेल असतील आणि एक ईमेल फक्त QGIS साठी वापरला तर तो बेटर राहतो. आता या ठिकाणी डाव्या हाताला काही ऑप्शन्स आहेत. पहिला एक ऑल आहे. आता ज्यावेळी आपण प्लगइन हा ऑप्शन वरती जातो तेव्हा काही प्लगइन जे असतात ती ऑलरेडी सॉफ्टवेअर मधून आपल्याला मिळालेली असतात. पण कधी कधी असं होतं की आपण शोधायला जातो कारण आपली पहिली स्टेप जी आहे ती जिओ रेफरन्सिंगची. कधी कधी जिओ रेफरन्सिंग आपल्याला पाहायला मिळत नाही तेव्हा ते ह्याच्यातून आपल्याला घेता येऊ शकतं. दुसरं आहे इन्स्टॉल. आता या ठिकाणी इन्स्टॉल केलेले जे माझे प्लगइन्स आहेत ते आहेत. आता माझा अगोदर ऑलरेडी जुनं सॉफ्टवेअर होतं ते मी अपडेट केल्यामुळे काही थोडी दिसतात. ऍक्च्युली भरपूर प्लगइन्स मी इन्स्टॉल केलेली आहेत. आता नॉट इन्स्टॉल केले ही मी केलेली होती ती मला अजून केलेली नाहीयेत. त्याच्यानंतर अपडेटेड जे आहेत गुगलच मी अपडेट केलं होतं. त्याच्यानंतर काही जी प्लगइन्स आहेत ते विथ झिप फाईल्स असतात. झिप फाईलच्या द्वारे ती आपण प्लगइन अपडेट करू शकतो आणि प्लगइन मधलं सेटिंग या ठिकाणी आहे. सहसा सेटिंगच्या वाटेला जाऊ नका कारण ते खूप मोठा टास्क आहे. तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर असाल तर जा. आता हे प्लगइनचे हा स्टेज आहेत. ठीक आहे. आता ज्यावेळी मगाशी सरांनी त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेला नकाशा या स्क्रीनवर घेतला होता. तर मी या ठिकाणी तुम्ही ज्यावेळी इन्स्टॉल करता तेव्हा डाव्या हाताला दोन विंडो येतात. एक येते ब्राउझरची विंडो आणि खाली येते लेयर्सची विंडो. त्या ब्राउझरच्या विंडोमध्ये XYZ स्टाईल्स नावाचं ऑप्शन येतं. त्याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या फाईल रेडीमेड दिलेल्या आहेत. जसं मगाशी एकाने विचारलं की गुगल अर्थ आपल्याला इथे घ्यायचंय पण गुगल अर्थ पेक्षाही काही गोष्टी खूप इझिली या ठिकाणी होत असतात. त्याच्यामधला एक लेअर कॉमन आहे की जो आपल्याला काम करायला खूप मदत करतो. जसं हा ओपन स्ट्रीट लेअर नावाचा आहे ज्याच्यावर क्लिक करायचंय आणि हा इथे अशा प्रकारे सरळ ड्रॅग करायचं. आता या मी मागासपासून हे पाहतो आहे यामध्ये खूप जण खूप प्राध्यापक आहेत ते याच्यात फॅमिलियर आहेत. त्याच्यामध्ये आमचे एक मित्र आहेत सागर माळी म्हणून. मी त्याला या ठिकाणून नमस्कार करतो. सागर माझे फार जुने मित्र आहेत सागर माळी. ते सुद्धा ह्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत. तर हा नकाशा इथे ड्रॅग केलेला आहे. ओके. आता या ठिकाणी उजव्या हाताला खाली बघा EPSG लिहिलंय. याच्यावर डबल क्लिक करायचंय. डबल क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट प्रॉपर्टीज ओपन होतात. या प्रोजेक्ट प्रॉपर्टीज वरती आपला हा जो WGS 84 चा प्रोजेक्ट आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे. सारखं केल्यामुळे ती विंडो तिथे आलेलीच असते. WGS 84 EPGS 4326 हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. बघा दोन फरक आहेत. मी ज्यावेळी ओपन स्ट्रीट नावाचा लेअर इकडे ड्रॅग केला तो एवढाच आलेला आहे. याच्यामध्ये EPGS याच्यावर डबल क्लिक केलं इथे बघा WGS 84 नावाचा ऑप्शन आहे. ते शोधायची गरज नाही आणि ते कशात आहे CRS मध्ये आहे. बघा पहिले जनरल आहे त्याच्यानंतर मेटा डेटा आहे व्ह्यू सेटिंग आहे CRS मध्ये WGS 84 आहे. याच्यावर अप्लाय केलं की इथे फुल स्क्रीन होतं. अप्लाय करायचंय तुमचा नकाशा बदलतो. ओके. आता तुमचा इथे नकाशा पूर्णतः ऍज पर द प्रोजेक्शन आपल्याला तयार झालेला आहे. या गोष्टी प्रत्येकाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यानंतर आपण मग आपल्या प्लगइन्सला सुरुवात करूया. सर्वात पहिलं प्लगइन जे आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं किंवा जिओ कोडिंग नावाचं प्लगइन आहे. एक साधी सोपी गोष्ट आपण या ठिकाणी प्लगइन मध्ये आलो. त्याच्यात मॅनेज आणि इन्स्टॉल प्लगइन मध्ये आलो. आता इथे वरती फक्त टाईप करायचंय जिओ कोडिंग. तर हे जिओ कोडिंग नावाचं प्लगइन इथे दिसतंय बघा. मी त्याच्यावर चेक बार दिसतोय जिओ कोडिंग आणि दुर्बिणीचं चिन्ह आहे. एकदम सोपं आणि सिंपल प्लगइन आहे.
ते इथं मी ऑलरेडी याच्यावर क्लिक केलं, मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे इथे ते इन्स्टॉल होणार नाही. पण ते रिइन्स्टॉल प्लगइन म्हटल्यावर केलं तरी ते चालू शकतं. ते रिइन्स्टॉल केलं आणि किंवा इन्स्टॉल केलं, पुन्हा रिइन्स्टॉल केलं तरी सुद्धा काही होत नाही. तुम्ही एक प्लगइन किती वेळा रिइन्स्टॉल करा, काही प्रॉब्लेम होत नाही. क्लोज केलं. आता त्याचं जे चिन्ह आहे ते इकडे माझ्या डाव्या हाताला वरती बघा चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे, जिओ कोडिंग. म्हणजे प्लगइन मध्ये हा पहिला ऑप्शन आहे. जिओ कोडिंग वर क्लिक केलं. आता समजा तुम्हाला तुमच्या विभागात काम करायचंय, बरोबर, तर तुम्हाला ज्या विभागात काम करायचं, आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय होतो, भारताचा नकाशा झूम करा, महाराष्ट्राचा नकाशा झूम करा, पुन्हा देवरुखचा नकाशा झूम करा. म्हणजे झूम करण्यामध्ये स्क्रोल बार करणं वगैरे ह्याच्यात कठीण गोष्ट जाते. आता मी महाडमध्ये राहतो किंवा मी समजा पुण्यात राहतो, तर मी इथं पुणे टाईप केलं किंवा मी इथं महाड टाईप केलं. मी महाडमध्ये राहतो, मी महाड टाईप केलं आणि ओके केलं. त्यानंतर एक ऑप्शन येते डायलॉग बॉक्सची, याच्यावर क्लिक केलंय. आता मी महाड रायगड मध्ये मग किती प्रकारचे महाडचे आहेत? 2 प्रकारचे आहेत. काही महाड तुम्हाला तुमच्या पिनकोड नंबर नुसार मिळतात. काही तुम्हाला महाड रायगड इंडिया याच्यावर क्लिक केलं आणि ओके केलं, डायरेक्ट तुम्हाला तुमची प्लेस शोधता येते. आता ह्याच्यावर झूम केलं, आपल्याला कुठे झूम करायचं हे आपल्या लक्षात येतं. बघा, तुम्हाला इथे कुठल्याही प्रकारचा नकाशा मी घेतलेला नाही, डायरेक्ट ओपन स्ट्रीट लेअर घेतलेला आहे आणि तो तुम्ही तुमच्या QGIS मध्ये सहजरित्या घेऊ शकता. आता मी माझ्या लोकेशनला आलो इथे. ओके, हे माझं लोकेशन आहे, या लोकेशनला आलो आणि इथं ऑलरेडी काय झालं की माझ्या लोकेशनचा एक लेअर इथे तयार झाला. आता हा जो लेअर आहे जिओ कोडिंग प्लगइनचा इथे तयार झाला. आता मला हा लेअर माझ्या शेफ फाईल मध्ये पाहिजे. हा लेअर मला माझ्या शेफ फाईल मध्ये पाहिजे. तर काय करतोय, मग हा जो लेअर आहे तो आपण शेफ फाईल मध्ये कन्वर्ट करू शकतो. कशा प्रकारे करू शकतो, एक लक्षात घ्या, इथे बघा या लेअर मध्ये ऑप्शन मध्ये आलाय आहे ना, जिओ कोडिंग प्लगइन रिझल्ट. इथे एक गोल चौकोन आला, याचा अर्थ ही फाईल शेफ फाईल नाहीये. मग मी या फाईलवर क्लिक केलं आणि राईट क्लिक केलं आणि त्याला एक्सपोर्ट केलं. मग आपल्याला असे रेडी मिळालेले लेअर आपण शेफ फाईल मध्ये कन्वर्ट करू शकतो. 3 प्रकारच्या फाईल्स आपल्याला फार महत्वाचे आहेत. म्हणजे आपल्याला QGIS मध्ये असणारी जी एक्सटेन्शन फाईल आहे ती शेफ फाईल आहे, RGS मध्ये एक्सटेन्शन फाईल ही शेफ फाईल आहे, गुगल अर्थ मध्ये मिळणारी फाईल जी आहे ती KML आहे. प्रत्येक फाईलची वेगवेगळी एक्सटेन्शन आहेत. वेळ मिळाला तर मी तुम्हाला हे सगळ्या फाईलची एक्सटेन्शन एकमेकात आपल्याला काय करता येतात, कन्वर्ट करता येतात आणि ती कन्वर्ट करून आपल्याला इकडची फाईल आपल्याला QGIS मध्ये नेता येते, QGIS ची फाईल RGS मध्ये नेता येतं किंवा गुगल अर्थची फाईल सुद्धा ह्याच्यात आणता येते. ह्यातली फाईल गुगल अर्थ मध्ये नेता येते. एवढी सगळी कन्व्हर्जन आपल्याला सहज करता येतात. आता या ठिकाणी मी फक्त एकच कन्व्हर्जन दाखवतोय, एक्सपोर्ट सेव्ह फीचर ॲज म्हटले. आता हे सगळं काम करण्यापूर्वी माझा सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, अशी आहे, काम करत असताना फोल्डर बेस काम करा. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक फोल्डर करा आणि त्यात त्या गोष्टी सेव्ह करत चला. आता मी इथं एक्सपोर्ट इथे असं केलं, पहिलं फीचर ॲज याच्यावर क्लिक केलं. इथे बघा फॉर्मॅट आला इस्त्रीचा शेफ फाईलचा. आता मला ज्या ठिकाणी फाईल सेव्ह आहे ते फाईल नेम दिलंय, त्याच्या समोरच्या चौकोनावर क्लिक केलं. माझ्या डेस्कटॉप मध्ये मी एक फोल्डर ऑलरेडी केलेला आहे, जो मी या ठिकाणी QGIS मराठी वेब याला नाव दिलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच्यावर डबल क्लिक केलंय. मला ही फाईल कुठल्या नावाने हवंय, तर महाड या नावाने हवे. शेफ फाईल आहे, ती तिथे दिली, सेव्ह केलं आणि या ठिकाणी मी त्याचं एक्सटेन्शन ऑलरेडी आलेलंच आहे, पण मला ते प्रोजेक्ट एक्सटेन्शन हवंय म्हणून WGS 84 लेअर आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचं जे मला एक्सटेन्शन हवं त्या ठिकाणी मी द्यायचं आहे. बाकी
डेटा मला माझा मिळेल. तर तो टेरेन डेटा मी लॉग इन केलेला नाही, कारण टेरेन डेटाला हा टेरेन डेटा आलेला आहे बघा गुगल. मी एवढा अनझूम करेल तेवढा तो टेरेन डेटा माझा दिसतो. तर मी याच्यामध्ये अनेक प्रकारचा, हा खर्च खूप मोठा भाग आहे हे जे टेरेन अनालिसिस आणि या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, मी हा पहिला प्लगइन दाखवतो, कारण मला सरांनी फक्त प्लगइन वर बोलायला सांगितलंय. आपण प्लगइन या माध्यमातून जाऊया. पहिला प्लगइन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर एक अतिशय सुंदर प्लगइन आहे की ज्याच्यावर तुम्ही सहज एखादा पेपर करू शकता. प्लगइनचं नाव आहे ट्रॅव्हल टाइम. कारण मोस्ट ऑफ विद्यार्थी मी डोळ्यासमोर धरले होते की जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत. मॅनेज अँड इन्स्टॉल प्लगइन मध्ये एक ट्रॅव्हल टाइम नावाचा प्लगइन आहे की जो तुम्ही विदाउट डिजिटलायझेशन पण वापरू शकता. या ठिकाणी हा बघा TRAVL टाइम, हा ट्रॅव्हल टाइम नावाचा प्लगइन आहे. अतिशय सुंदर आहे, खूप छान आहे, खूप मजा येते हे काम करायला. त्याच्यावर क्लिक करायचंय, त्याला इन्स्टॉल करायचंय. मी इन्स्टॉल केलेलंच आहे, क्लोज केलं. आता माझं हे लोकेशन आहे महाड, हे लोकेशन. सपोज तुमच्या गावामध्ये तुमचं कॉलेज आहे आणि तुमच्या कॉलेजचा हा मेन पॉइंट आहे, बरोबर. किंवा तुमचा एखादा व्यवसाय आहे, हॉटेल व्यवसाय आहे, त्या हॉटेलचा हा ट्रेडमार्क आहे. इथं महाडच्या ऐवजी तुमच्या हॉटेलचं नाव असेल मग ह्या ठिकाणी आता ट्रॅव्हल टाइम हा ऑप्शन आहे, याच्यावर क्लिक केलं. बघा याच्यामध्ये ट्रॅव्हल टाइम्स मध्ये अनेक प्रकारचे टूल्स येतात. आपण 3 प्रकारच्या टूलचा वापर करू. पहिलं टूल जे आहे ते क्विक टाइम मॅप म्हणून आहे. क्विक टाइम मॅप आता इथे ऑलरेडी आपला दिलेला आहे. त्याच्या साईडला क्लिक करायचं, साईडला एरो येतो. आता तुम्हाला या ठिकाणावरती जे प्लगइनचा खऱ्या अर्थाने व्यापारासाठी वापर कसा करता येऊ शकतो, प्लगइनचा स्वतःसाठी वापर कसा करता येऊ शकतो, शैक्षणिक कार्यासाठी कसा वापर करता येऊ शकतो, या दृष्टीने सुद्धा आपण बघूया. आता इथे बघा क्लिक केलं, इथं पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हटलेलं आहे, वॉकिंग म्हटलंय, सायकलिंग मध्ये, ड्रायव्हिंग म्हटलंय. या ठिकाणी तुम्हाला इथून बाहेर जायचंय किंवा इथून यायचंय. हा मला समजा इथे चालत यायचंय आणि मला यायचंय आणि जायचंय, अरायवल करायचंय मला. मग मी 15 मिनिटं आणि माझा टाइम मी ठरवला, मी 15 मिनिटात कुठपर्यंत येऊ शकतो. म्हणजे माझा टाइम लिमिट मी 15 मिनिट दिला. माझा टाइम किती दिला? 15 मिनिटाचा दिला. तर अशा प्रकारे इथे 15 मिनिट दिले. तुम्ही तिथे तुमचा डेट आणि हे देऊ शकता. हा, आणि याच्यावर क्लिक करायचं फक्त. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कर्सर येतो, तुमचा जो बिंदू आहे त्याच्यावर फक्त क्लिक करायचं आणि तुमचं काम सुरू होतं. बघा ह्या ठिकाणी त्यांनी त्याचा आपोआप बफर तयार केला. म्हणजे तुम्ही सायकलिंगने 15 मिनिटात कुठे कुठे कशा प्रकारे जाऊ शकता, कारण त्यांनी तिथली बहुतेक भागाचा विचार केला. अशा प्रकारे आपण एखाद्या बॉर्डर्स येणाऱ्या आणि जाणाऱ्या निश्चित करू शकतो. अतिशय सोपं आणि छान हे प्लगइन आहे. मी जरा, कारण काही कॉमन प्लगइन आहेत ती नंतर सरदारसाठी त्याच्यात येणार. हॅलो सर, एक प्रश्न आहे. येस, बोला ना सर. सर बफर तो तयार झालाय, तो सर्क्युलर मोड मध्ये का नाही तयार झालाय? नाही नाही, त्याने आपण जॉग्राफिकल फीचर बघितले. तुम्ही वॉकिंग करतात, तुम्ही ड्रायव्हिंग नाही करत, ड्रायव्हिंगचा वेगळा येणार बघा. एक मिनिट, आता हे वॉकिंग आहे, इथं ड्रायव्हिंग केला. सर याच्यावरून फ्लो चार्ट तयार करता येईल का? नाही, फ्लो चार्ट करायला वेगळा भाग आहे. हा बघा, हा ड्रायव्हिंगचा झाला, बफर बदलला. आता तो रोड, ऐका, रोड कॅल्क्युलेशन करतोय तो. तिथले असणारे जे रोड ऑलरेडी गुगल याचे आहेत, ओपन स्ट्रीट मॅपचे, ते रोड कॅल्क्युलेट करून करतं. आता तुमच्याकडे जर आता शेफ फाईल असतील बनवलेल्या, तर त्याच्या कॅल्क्युलेशन नुसार तो त्याचं काम करणार. आता हे ऑलरेडी एक सॅम्पल म्हणून मी दाखवलं तुम्हाला. तुम्ही समजा एखादा रास्टर इमेज बनवली आहे
आलं लक्षात? म्हणजे एखादा नकाशा घेतलाय, त्याचे रास्टर वेक्टर बनवलेत आणि मग तुम्ही त्याला दिला तर तो इक्वल डिस्टन्स मध्ये येईल. याच्यामध्ये ओके सगळ्या ओके. गोष्टी आहेत. चलो ठीक आहे. पुढे याच्यामध्ये दुसरा एक आहे, हा जो आहे क्विक टाइम फिल्टर. याच्यामध्ये तुम्ही कुठल्या गोष्टीचा वापर करता, पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरताय, वॉकिंग मिनिट्स दिलेले आहेत, तर ह्याचा सुद्धा तुम्हाला एक प्रकारे लिव्हिंग करता येईल. ह्याच्यावरती तुम्ही जर क्लिक केलं समजा दुसऱ्या ठिकाणी, तर त्याचा पण एक बफर आपल्याला मिळून जाऊ शकतो. तर तो त्याच्यातच बफर पुढे आला बघा. याच्यामध्ये तुम्हाला या अशा अनेक गोष्टी आहेत. आता इथे बघा, तुम्हाला हा तिसरा एक आहे. त्याच्यामध्ये एका प्लगइन मध्ये 3 सब प्लगइन दिलेले आहेत, बरोबर. आता हा जो दिलाय क्विक रूट आहे, तो रूट विषयी दिलेला प्लगइन आहे. तर मी आता या ठिकाणी मी रूट दिला, मला या ठिकाणी रूट झूम करावा लागेल. आता मी या ठिकाणापासून मला या ठिकाणी यायचंय, फर्स्ट टू सेकंड हा रूट माझा. त्यांनी मग कुठल्या रूटनी मला येणं सोपं पडेल, तर तो रूट त्यांनी मला तयार करून दिला. ट्रॅव्हल टाइम, हाऊ टू कन्झ्युम द टाइम, किंवा कुठला रूट चांगला आहे कसा आहे याविषयी. आणि त्यांनी मग आपल्याला द्यायला सांगितलं की एवढ्या वेळात आता हा रूट टाइम आहे, या ठिकाणी लिव्हिंग करायचंय, यायचं असेल जायचं असेल, ट्रान्सपोर्ट पब्लिक आहे, इथे वॉकिंग जायचं असेल तर कसं. अशा प्रकारे सर्वसाधारणतः दुसरा प्लगइन मी तुमच्या समोर दाखवलेला आहे. तिसरा प्लगइन जो आहे आपण त्याच्याकडे जाणार आहोत. साधारणतः तिसरा प्लगइन जो आहे तो आहे क्विक मॅप सर्व्हिस. मी साधारणतः जास्त हे नाही घेतलेले, एक 2-3च, कारण सरांनी काल मला सांगितलं, म्हटलं 2-3 आपण ह्याच्यावर काम करू. मी जरा आहे क्विक मॅप सर्व्हिस करण्यासाठी. आता या ठिकाणी बघा, आउटपुट त्याचे सगळे आले. डाव्या साईडचा आउटपुट बघा, बस, ट्रेन. आणि तुम्ही आउटपुट मध्ये राईट क्लिक केलं आणि ऍट्रिब्यूट टेबल केलं, तर तुम्हाला त्या ठिकाणी बघा त्याचं वॉकिंग असेल तर डिस्टन्स येतं, ट्रॅव्हल टाइम येतो, किती मीटर तुम्ही चाललात ते येतं. ओके. म्हणजे आता बघा, हा मी या ठिकाणी आउटपुट टाइम जो आहे, ट्रेन असेल, अंडरग्राउंड असेल, तर हे बाईक असेल, तर ह्या ठिकाणी तुम्ही त्याने ऑप्शन तयार करून दिले. आणि त्याच्या ऍट्रिब्यूट मध्ये गेलं तर हा जो रूट आहे, ह्या रूटचा आहे, याचं प्रत्येकाचा ऍट्रिब्यूट टेबल आपण काय करू शकतो, बघू शकतो. अशा प्रकारे याचा नाही आलेला कारण तो बफर आहे, पण याचा ऍट्रिब्यूट टेबल येऊ शकतं. अशा प्रकारे काही प्लगइन जे आहेत. म्हणून प्लगइन अनेक प्रकारचे आहेत. माझा जास्त करून विचार असा आहे की जे प्लगइनचे प्रकार येतात, व्यवसायासाठी केलेले प्लगइन वेगळे आहेत, ट्रॅव्हल टाइम साठी केलेले प्लगइन वेगळे आहेत, स्वतःसाठी केलेले प्लगइन वेगळे आहेत. तर त्या सगळ्या गोष्टीचा ओव्हरव्ह्यू आपल्याला साधारणतः घेता यावा, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तर हे सगळे प्लगइन्स आता मी माझ्या ठिकाणी त्याचे बफर तयार झालेले आपल्याला सहज मिळतात. आपण ह्या ज्या फाईल्स आहेत आता तयार झालेल्या, त्या शेप फाईल मध्ये कन्वर्ट करू शकतो, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे शेडिंग देऊ शकतो. हे जे प्लगइन तयार झालेले आहेत, हे जे बफर तयार झाले आहेत, त्या शेप फाईल आहेत, त्याचा वापर आपण आपल्या इतर कामासाठी आपल्याला करता येऊ शकतो. हा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला इथे प्लगइन साठी बघता येईल. आता तिसरा जो प्लगइन आहे त्याच्यात तो आहे क्विक मॅप सर्व्हिसेस. हा सर्वजण वापरतात, त्यामुळे त्याच्याविषयी काय असं नाहीये. आता या ठिकाणी तिसरा प्लगइन या ठिकाणी मी मॅनेजर इन्स्टॉल मध्ये तो पण मी इन्स्टॉल केलेला आहे. तो आहे क्विक मॅप सर्व्हिसेस. क्विक मॅप सर्व्हिसेस. आता हा जो प्लगइन आहे क्विक मॅप सर्व्हिसेस, हा पण खूप छान आहे. समोर दाखवलंय, त्याचं एक्सप्लेनेशन तुम्ही वाचलं तर ते तुमच्या सहज लक्षात तो इन्स्टॉल केलेलाच आहे ते. आता कधी कधी काय होतं, इथे वरती एवढे प्लगइन येतात की आपल्याला कळत नाही आपला प्लगइन कुठे गेला, आपलं प्लगइनचं बटन कुठे गेलं. याच्यामध्ये मग काय करायचं, तर वेब आहे, हा वेब मध्ये एक तर ते वेब मध्ये येतात किंवा प्लगइन मध्ये
खाली ते प्लगिंग येऊ लागतात सगळे. आता बघा जिओ कोडिंग इथे दिला होता, ट्रॅव्हल टाइम इथे आलेला आहे. त्यामुळे मग इथे शोधण्यात आपला वेळ जातो, त्याच्यापेक्षा आपल्याला ते प्लगिंग इथे सुद्धा उपलब्ध होऊ शकतं. आता वेब मध्ये क्यू मॅप, क्विक मॅप सर्व्हिसेस आहेत. क्विक मॅप सर्व्हिसेस अनेक प्रकारचे आहेत. याच्यामध्ये नासाने तयार केलेले काही डेटा आहे. त्याच्यानंतर कधी कधी ह्याच्यामध्ये ओएसएम, मागच्या सरांनी सांगितलं ओएसएम डेटा सुद्धा येऊ शकतो. आता इथे मी नासाचा 2 प्रकारचा डेटा अवेलेबल आहे इथे. एक आहे नासाचा ACDAC अर्थक्वेक हॅझर्ड डिस्ट्रीब्युशन आहे. तर ते आपल्याला रेडीमेड उपलब्ध होऊ शकतं. ह्याच्यावर क्लिक केलं की डायरेक्ट आपल्याला नासाने सॅटेलाइटद्वारे घेतलेला अर्थक्वेकचा जो डेटा आहे तो आपल्याला या ठिकाणी सहज अवेलेबल होऊ शकतो. थोडा आपण झूम आउट केला, तो तुमचा नेटचा स्पीड कसा आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. तो होतोय आता. तर हा एक प्लगइन आहे. आता त्याचा इंडेक्स इथे या साईडला आलेला आहे बघा. मॉडरेट आहे अर्थक्वेक, त्याचा इंडेक्स ऑलरेडी इथे आलेला आहे. नेटचा स्पीड हाय, व्हेरी हाय, त्याच्या या रेंजेस येतात. थोडा वेळ जातोय, तो होतो ऍक्सेस. थोडा वेळ जातो याला. तर हा एक खूप छान प्लगइन आहे. मी एक काम करतो, मी हा QGIS बंद करतो आणि पुन्हा QGIS ओपन करतो आणि पुढचे प्लगइन आपण त्याच्यात बघू, म्हणजे ही गोष्ट त्याच्यात हो आपल्याला पाहता येईल. हे प्लगइन जरा बंद करतो. ओके, येस. मी न सेव्ह करता डायरेक्ट डिस्कार्ड केला, कुठली गोष्ट माझ्याकडे सेव्ह झालेली नाहीये, तरी सुद्धा चालू शकतं किंवा सेव्ह करू शकतो. आता पुन्हा जरा QGIS ओपन केलं. आता या सगळ्या प्लगइन मध्ये मी आतापर्यंत जवळजवळ 100 प्लगइन इन्स्टॉल करून बघितलेले आहेत. एवढे सगळे प्लगइन इन्स्टॉल करणं आणि ते रन करणं तसं खूप मोठं काम आहे. पण याच्यात एक सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्यांनी आता QGIS मोबाईल QGIS आणले आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांकडनं चांगल्या प्रकारचा सर्वे करून घेऊ शकतो. आपण आपल्या विद्यार्थ्यांकडनं चांगल्या प्रकारचा सर्वे करू शकतो. त्याच्यासाठी एक फील्ड त्यांनी दिलेला आहे. आता इथे पुन्हा मी काय केलं, या ठिकाणी ओपन स्ट्रीट लेअर्स मॅप जो आहे तो इथे घेतला. त्याचा प्रोजेक्शन डबल क्लिक करून चेंज करून घेतला. हे ऑलरेडी आता दरवेळी घेऊन तिथे येऊन राहिलेला आहे. अशा प्रकारे मला पुन्हा मी या ठिकाणी हा जो जिओ कोडिंग आहे, माझ्या गावाचं नाव मी इथं टाईप केलं. दरवेळी मला ते शोधत बसायला झूम करायची गरज नाहीये आणि जे आहे त्याच्यावर क्लिक केलं, मला हा गोष्ट हवे तेवढाच भाग मी झूम करू शकतो आणि मी माझ्या ठिकाणी येऊ शकतो. हा मला लेअर नको असेल तरी मी तो त्या ठिकाणी काय करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. मला माझा एरिया मिळाला, तो झूम करू शकतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण सर्वात महत्वाचा जो OSM आहे तो फार महत्वाचा आहे. हा OSM आपल्याला सर्वतोपरी मदत करेल. त्याचं नाव प्लगइनचं आहे क्विक OSM. मगाच्या सरांच्या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला इथे मिळणार आहेत. क्विक OSM मध्ये आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. आता हा बघा, या ठिकाणी हा प्लगइन फार महत्वाचा आहे. आता मॅनेज आणि इन्स्टॉल मध्येच तो आहे क्विक OSM नावाचा प्लगइन. बघा इथे आपण क्विक OSM हा प्लगइन आहे बघा. क्विक OSM फार महत्वाचा आहे. हा प्लगइन ज्याला आला त्याला QGIS मधलं 25% काम त्याचं आलं, हा वापरता आला पाहिजे. 25% वर्क इथे होतं. आता या ठिकाणी मला मगाशी तुम्ही नकाशा बघितलात, सरांनी भारताचा नकाशा दिला होता. शेफ फाईल मध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी डिजिटलाइज केलेला होता.
बरोबर. आता इथे बघा मी क्विक OSM ओपन केलाय, त्याच्यावर क्लिक केलं, क्विक OSM ओपन केलं. आता मला या ठिकाणी क्विक OSM या ठिकाणी ओपन होत आहे. ओके. आता ह्या ठिकाणी मला पहिली गोष्ट म्हणजे इथे क्लिक केलं, बरोबर. आता मला इथे काय हवंय, मला साधारण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज हव्यात. सपोज मी इथं जॉग्राफी लिहिलं GEO, तर जॉग्राफी इथं जी टाईप केला, जस्ट GE. आता जॉग्राफी तर जॉग्राफिकल बाउंड्रीज ऍडमिनिस्ट्रेटिव्ह क्लिक केलं. ओके. आता या ठिकाणी तुम्हाला ज्या बाउंड्रीज आहेत, फक्त बाउंड्रीज हव्यात. मी पहिल्या बाउंड्रीज दाखवतो. आता मला कुठल्या बाउंड्रीज हव्यात, मला रायगड जिल्ह्याच्या हव्यात, तर मी इथे रायगड टाईप केलं. ओके, फक्त रायगड टाईप करायचंय, बाकी काही करायचं नाही. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फक्त बघायचंय. खाली आलं सरळ. या ठिकाणी ही जी हिस्ट्री आहे तिच्याशी आपल्याला काय संबंध नाहीये. आपल्याला ऍडव्हान्स मध्ये जायचं आहे. आपल्याला ज्या बाउंड्रीज आहेत त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लेअर वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर आपल्याला फक्त पॉइंट आणि लाईन लेअर काढून टाकायचं इथे, कारण ते त्याच्यात त्याचा काय संबंध नाहीये. याच्या ठिकाणी वरती आलो आपण, इथे कर्सर वरती घेतला आणि इथं रन क्वेरी म्हटलं. या ठिकाणी आपला नकाशा तयार झाला. रायगड जिल्ह्यातील सर्व, पूर्ण रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यातील सर्व बाउंड्री बघा. त्या नकाशावर आपला नकाशा परफेक्ट आला, म्हणजे डिजिटलायझेशनचा प्रॉब्लेम गेला. डिजिटलायझेशनचा कर्सर हलतोय. आता हे बघा, या ठिकाणी मी काय केलं, ह्याला या लेअरवर क्लिक केलं, राईट क्लिक केलं, एक्सपोर्ट केलं, सेव्ह फीचर्स केलं. या ठिकाणी मी फोल्डर बघितला, त्या फोल्डरवर मी आता या ठिकाणी रायगड जिल्हा लिहिला, बरोबर. रायगड जिल्हा केला, सेव्ह केलं आणि इथे मी माझं प्रोजेक्शन दिलेलं आहे, इथे त्याला ओके केलं. आता ह्या रायगड जिल्हा माझा शेफ फाईल तयार झाली. म्हणजे तुम्हाला जो जिल्हा हवाय त्या जिल्ह्याची शेफ फाईल तुम्हाला या ठिकाणी रेडीमेड मिळते. काही डिजिटलाइज करायची गरज नाही. हा जो त्यांचा टेम्पररी फोल्डर तो उडवून टाकला. आता या ठिकाणी राईट क्लिक केलं त्याच्यावरती, त्याच्या प्रॉपर्टीज वर गेलो. ओके, ह्या त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. मला फक्त नो ब्रश त्याची बाउंड्रीज हव्यात. त्या बाउंड्रीज जरा मी हायलाइट केल्या आणि त्याला अप्लाय केला आणि ओके केला. बघा, रायगड जिल्ह्याच्या बाउंड्री झाल्या, है की नाही. आणि मागे आपल्याला ओपन लेअर आहे, त्यामुळे तिथल्या नद्या, तिथले पर्वत, सर्व गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी रेडीमेड मिळतात. आता बघा, ह्याच्यावर राईट क्लिक केलं, अल्गोरिदमचा वापर आपल्याला अनेक गोष्टी येतो. त्याचं ऍट्रिब्यूट टेबल बघितलं, ते तयार झालेलं आहे. मराठीमध्ये पण आहे, इंग्लिशमध्ये पण नावं येतात. म्हणजे हा एवढा सुंदर अल्गोरिदम आहे QGIS. राईट क्लिक केलं, त्याच्या प्रॉपर्टीज वरती आलो, त्याच्यानंतर त्याच्यात ABC मध्ये आलो. इथे नो लेबल आहे, तिथे सिंगल लेबल केलं. ओके, सिंगल लेबल केल्यानंतर ह्या गोष्टी तुम्हाला सर नंतर शिकवतील. त्याचा टेक्स्ट आहे, त्या टेक्स्टचा फॉन्ट आहे, त्या फॉन्टची साईज जरा वाढवली, अप्लाय केलं आणि ओके केलं. बघा, या ठिकाणी त्याची नावं पण आलेली आहेत, पण ती खूप छोट्या प्रमाणात आलीत. ती नावं आपल्याला सुद्धा इथे, म्हणजे आपल्याला तिथे नावं द्यायची पण गरज नाही. हे बघा, इथे नेम आहे, कुठली नावं घ्यायची, या ठिकाणी मराठी पण आहेत. सिंगल लेबल नेम, नाव टेक्स्ट दिला, अप्लाय, ओके. बघा, सगळी नाव आली. सुधागड आलं, अलिबाग आलं, पेण आलं, खालापूर आलं. म्हणजे हा एवढा सुंदर भाग आपल्याला याच्यामध्ये. हा जो क्विक OSM
अल्गोरिदम आहे. आपण पुन्हा एकदा त्याला ओपन करूया. याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये अनेक प्रकारचे अल्गोरिदम्स आहेत. आता काय काय गोष्टी येतात त्याच्यामध्ये, बिल्डिंग येतात, त्याच्यानंतर तुम्हाला ड्रेनेज पॅटर्न येतो, तुम्हाला शॉपिंग कॉम्प्लेक्स असतील तर त्याची माहिती येते, ज्या हव्या त्या जिल्ह्याची हवी ती माहिती याच्यामध्ये हा रेडीमेड डेटा आपल्याला क्यूजीएसने अतिशय सुंदररित्या दिलेला आहे. सॉइल हवी असेल तर सॉइल येते. आता आपण इथे एक काम करू, इथे टाईप करू रिव्हर्स, हा, किंवा आता ह्या ठिकाणी वॉटर रिव्हर दिलाय, बरोबर. आता ह्या ठिकाणी वॉटर रिव्हर दिलेला आहे. इथे मी बघा रायगड टाकतो, बरोबर. आता रायगड टाकल्यानंतर या ठिकाणी बघा ऍडव्हान्स मध्ये आता रायगड जे वॉटर नद्या आहेत तिथं पॉलिगॉनची गरज नाहीये, पॉइंटची गरज नाहीये, पण ठीक आहे, एखादा पॉइंट असेल तर ठेवून देऊ किंवा तो काढून टाकला तरी चालेल. आणि मग तो अल्गोरिदम इथे आपण काय करायचा, रन करायचा. आता हा बघा सक्सेसफुली हा बंद केला. आता या ठिकाणी बघा मी ओपन स्ट्रीट लेअर काढला, सगळ्या नद्या तिथे आपल्याला पाहायला मिळाल्या रायगड जिल्ह्यातल्या. त्याच्या आता हा लेअर हाईड केला, वॉटर लेवल वरती गेलो, प्रॉपर्टीज वर गेलो. प्रॉपर्टीज वरती गेल्यानंतर ह्या ठिकाणी वरून हा जो तिसरा ऑप्शन आहे लेअर प्रॉपर्टीज, सिंपल लाईन वर कलर हा जो आहे तो बदलला, निळा दिला आणि त्या नद्याची जी स्ट्रोक विड्थ आहे ती थोडीशी वाढवली, ठीक आहे, आणि अप्लाय करून ओके केलं. सगळ्या नद्या आपल्याला तिथे मिळाल्या. केवढा छान हा आहे. आपल्याला अशा प्रकारे याची शेप फाईल आपण करू शकतो. राईट क्लिक करायचा, एक एक शेप फाईल आपल्या खात्यामध्ये आपल्या फोल्डरमध्ये जमा करून घ्यायच्या. तर सेव्ह फीचर्स नद्यांची करू शकतो किंवा ह्याच्यावर पण काम करू शकतो. त्याच्या प्रॉपर्टीज वरती आलो, त्याच्या नेम वरती आलो, सिंगल लेबल केलं, ओके. इथं नेम विचारलंय त्यांनी, मग मला त्या ठिकाणी त्या जे नद्यांचं नाव आहे ते नाव दिलं. त्याची फॉन्ट साईज मी बदलू शकतो, त्याचा बफर बदलू शकतो. इथं टेक्स्ट आहे, आता मला कुठला फॉन्ट आहे, एरियल फॉन्ट आहे, तर हा या ठिकाणी साईज आहे ती वाढवू शकतो नद्यांच्या फॉन्टची. अप्लाय आणि ओके केलं. बघा नद्यांची नावं पण आली. थोडं झूम केलं तर आपल्या सहज लक्षात येईल, आहे ना. त्यासाठी नद्यांची नावं आली. त्या अशा प्रकारे आपण हा अल्गोरिदम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मदत करतो. तर बघा हा झाला. आणि पुन्हा त्याला आपण ओपन स्ट्रीट दिला खालचा तर आपल्याला त्याची सगळी फीचर्स पण येतात. हा एक अल्गोरिदम आहे. आता एक शेवटचा फक्त अल्गोरिदम आपल्याला दाखवतो की जो रिमोट सेन्सिंग अल्गोरिदम आहे. मी पुन्हा हे जरा बंद करतो कारण हे लेयर्स नको, मी ते सेव्ह करत नाही. आणि पुन्हा QGIS चालू करतो. आपण आता जो शेवटचा अल्गोरिदम बघणार आहोत तो आहे QGIS to 3GIS. शेवटचा अल्गोरिदम बघणार आहोत QGIS to 3GIS. एक मिनिट हा ओपन होते. आता हा अल्गोरिदम आपल्याला रन करण्यासाठी आपल्याकडे काही डेटा असणं आवश्यक आहे. एक 2 मिनिटं जाईल थोडस सॉफ्टवेअर रन व्हायला, कारण ठीक आहे झालं ओपन. हा खूप मजेशीर आहे. आता या ठिकाणी माहिशी सरांनी ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला, वेक्टर आणि रास्टर. मी इथे एक फोल्डर केलेला आहे डेस्कटॉप वरती QGIS मराठी. इथं मी USGS रायगडचे काही रास्टर डेटा डाउनलोड केलेला आहे बघा. आता हा रास्टर डेटा जो असतो तो तुम्ही USGS च्या साईट वर जायचंय.
ती प्रोसेस जरा मोठी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हा रास्टर डेटा डाउनलोड करू शकता आणि हा डाउनलोड केलेला रास्टर डेटा अशा प्रकारे दिसतो. याच्यामधली एक फाईलवर आपण काम करणार आहोत की जो रिमोट सेन्सिंग इन QGIS, रिमोट सेन्सिंग इन QGIS याच्यावर आपल्याला भाग बघायचा आहे. आता बघा या ठिकाणी त्या रास्टर डेटातली एक फाईल ओपन करायची. तर रास्टर वरती आलो, सॉरी लेअर वरती आलो, ऍड लेअर वरती, ऍड रास्टर लेअर. अशा प्रकारे रास्टर वरती येते. इथे साईडला क्लिक करायचंय. हा USGS डेटा जो आहे मी इथं फोल्डरवर सेव्ह केलेला आहे ऑलरेडी. आणि या ठिकाणी बघा इथे एक फाईल जी आहे ती मी त्याची ओपन करतो. ओपन, ती ऍड केली आणि क्लोज केलं. आता हा रास्टर डेटा आहे. या रास्टर डेटाचा इकडे इंडेक्स येतो. ठीक आहे. आता आपल्याला एक अल्गोरिदम बघायचा आहे मॅनेज मध्ये. तो आहे QGIS to 3GIS. हा ऑलरेडी मी इन्स्टॉल केलाय QGIS to 3GIS. हा बघा QGIS to 3GIS हा क्लोज केला. हा ऑलरेडी मी इथे इन्स्टॉल केलेला आहे. हा रास्टर डेटा आहे. इथे राईट क्लिक केलं मी याच्यावरती, त्याच्या प्रॉपर्टीज वरती गेला. इथे सिम्बॉलॉजी वरती आलेला आहे. सिम्बॉलॉजी मध्ये त्यांनी त्याचा टाइप्स विचारलेला आहे. टाइप शेअर मध्ये हिल शेड्स आपण घेऊ शकतो. हा एकच बँड तयार झाला. मी त्याला अप्लाय केला आणि ओके केला. या ठिकाणी त्या डेटाच्या हिल शेड्स, आता हिमालय पर्वत बघा त्याच्या हिल शेड्स तयार झालेले आहेत. कारण हा आपण USGS वरनं डाउनलोड केलेला डेटा आहे. आणि आता मी तुम्हाला जे सांगितलं होतं डाउनलोड केलेला QGIS to 3GIS रिमोट सेन्सिंगचा प्लॅगरिझम आहे. याच्यावर क्लिक केलं तर अशा प्रकारे एक विंडो तयार होते. आणि ऑलरेडी ते जे लेअर आहेत की ज्याला डेम लेअर म्हणतो ते इथं आलेलेच आहेत बघा. हा बघा इथे ते दोन्ही लेअर आलेले आहेत. ओके. हा फ्लॅट लेअर आहे तो काढून टाकला. हा लेअर आहे. आणि याच्यामध्ये याच्या सीन मध्ये सेटिंग वर जायचंय. सेटिंग वर गेल्यानंतर आता ह्या ठिकाणी क्रिएट जो ओरिजिनल मॅप आहे ते कॉर्डिनेट्स आपण या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा या ठिकाणी त्याचं जे 10.01 अप्लाय ओके. आता हे बघा पूर्ण भारत देश तुम्ही 3 डायमेन्शन मध्ये सगळे पर्वत, सगळ्या गोष्टी आपण सहज अभ्यास करू शकतो. कुठलंही डिजिटलायझेशन करायची गरज नाहीये. कुठल्याही अँगलनी तुम्ही बघू शकता. एवढं सुंदर गोष्टी आहेत. ओके. या ठिकाणी तुम्ही त्याला या ठिकाणी ते अँगल्स आहेत ते बदलू शकता. हवा त्या प्रमाणात तुम्ही करू शकता. आता मगाशी एकाने कंटूर विषयी बोलले होते बरोबर. हे मी बंद केलं. हा जो डेटा आहे रास्टर डेटा त्याला राईट क्लिक केला, प्रॉपर्टीज वरती गेलं. इथे हिल शेडच्या ऐवजी कंटूर घेतलं, अप्लाय केलं. जास्त काही मी हे नाही करत. बघा त्या रास्टर डेटाच्या ऑटोमॅटिक कंटूर जनरेट झाल्या. म्हणजे कंटूर सुद्धा डिजिटलाइज करायची गरज नाहीये. पुन्हा या ठिकाणी आपण QGIS to 3GIS वर क्लिक केलं. बघा कंटूर डेटा तयार झाला आपला. त्याच्यावर कंटूरच्या द्वारे सुद्धा आपण पर्वत कसे उंच झाले आहेत, हिमालय पर्वत वगैरे या सगळ्या गोष्टी आपण सहज हे उत्सुकता म्हणून मुलांना दाखवू शकतो. तर अशा अनेक प्रकारचे जे अल्गोरिदम्स आहेत ते प्लगइन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि ते आपल्याला खरोखर खूप मोठ्या प्रमाणात आनंद देतात.
काही शंका थँक असेल ना तुमच्या? थँक यू सर. इट वॉज रिअली एनलाइटिंग सेशन. खरं तर अध्यापक मित्रांना, विद्यार्थी मित्रांना मी एवढंच सांगू शकतो की प्लगइन हा विषय असा आहे की नुसत्या प्लगइनवर 1-2 क्रेडिटचा कोर्स होऊ शकतो. हा, आणि नक्की. निश्चितपणे आपले जे ॲडव्हान्स कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये सर निश्चितपणे आपण याचा विचार करू की एक सेशन हा फक्त म्हणजे एक आठवड्याचा एक प्रोग्राम हा फक्त प्लगइनवर असेल की ज्याच्यामध्ये सगळे मेजॉरिटी प्लगइन्स एक्सप्लोअर हा सर. करायचे. अशा पद्धतीने आपण निश्चितपणे करू. तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. याचं रेकॉर्डेड सेशन तुमच्याशी शेअर केलं जाणार आहे. मध्येच 1-2 मिनिटासाठी माझा नेटवर्क गेलं होतं. तेवढं 2 मिनिटाचं नसेल, अदरवाईज सगळं सेशन रेकॉर्ड झालेलं आहे. हे तुमच्याशी शेअर केलं जाईल. तर आता तुम्ही बोलते व्हा प्लीज. थोडा सर आपला तुम्ही मला अर्धा तास सांगितलं, मी तुमचा जास्त वेळ नाही, खाल्ला, 1 तास भरपूर खाल्लाय. घेतला सर. मी 1 तास तुम्ही व्यवस्थित घेतला. काही अडचण नाही. आता अध्यापक बंधूंनी, विद्यार्थी मित्रांनी बोलायचं आहे. यस कपाले सर. सर याचा जो व्हिडिओ आहे हां सर. तो तुम्ही लवकरात लवकर जर शेअर केला तर सरांनी जे प्लगइन सांगितलेले आहे ते खूप छान आपल्या जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून उपयुक्त आहेत. आणि कसं झालेलं आहे की सांगताना आणि आम्हाला पाहताना बऱ्याचशा गोष्टी लक्षात आलेल्या नाही. त्यामुळे जर तो व्हिडिओ आमच्याकडे राहिला तर आम्ही तो रिव्हर्स करून वगैरे व्यवस्थितरित्या अप्लाय करू शकतो. त्यामुळे याचा जो व्हिडिओ आहे तो लवकरात लवकर जर तुम्ही शेअर केला तर फारच छान होईल. डेफिनेटली सर, डेफिनेटली. कालचा व्हिडिओ आज संध्याकाळी अपडेट होईल. त्याच्यानंतर आजचे जे दोन्ही व्हिडिओ आहेत ते अगदीच डिले झाला तर उद्या सकाळपर्यंत तुमच्याशी शेअर केले जातील. कारण थोडा एडिटिंगचा भाग असतो तो करावा लागतो. कारण जेव्हा पब्लिक प्लॅटफॉर्मवर एखादं डॉक्युमेंट जातं तेव्हा आम्ही ही काळजी घेतो की अगोदर तो संपूर्ण व्हिडिओ आम्ही स्वतः ऐकतो. त्यात जर काही वाटलं काही नॉईज आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत तर ते एडिट केलं जातं. नंतर आम्ही ते अपलोड करतो. एक प्रश्न आलेला आहे की जस्ट रीड. Maps made by QGIS is accepted in research. Yes, definitely. येस, It डेफिनेटली. definitely. त्यात अजिबात शंका नाही आहे. विद्यार्थी मित्रांनी बोला. हा आजचा सेशन थोडासा कदाचित जम्पिंग झालेला असेल, शक्यता नाकारता येत नाही. कारण हा ॲडव्हान्समध्ये जातो. पण ही गरज आहे. खरं तर आम्ही प्लगइन्स विषयी बोलत असताना तुम्ही तुमचा Google मॅप्स वगैरे हे लेयर्स कसे हे करायचे त्या अनुषंगाने आम्हाला अपेक्षित आहे. अगदी याच्या पूर्ण खोलात तुम्ही पहिल्या टप्प्यावर नाही गेलात तरी चालेल. पण हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं दाखवले. आहे. येस. आणि सरांनी त्यातले फक्त 5 दाखवलेत. ही मोठी महासागर आहे. त्यातनं आपण तळ्यात पण नाही गेलेलो. हा सर, नमस्कार. हा बोला सर. नमस्कार. सर, ज्यावेळेस आपण सर्व प्लगइन्स आपण इन्स्टॉल करतोय तर इंटरनेट त्या ठिकाणी नेसेसरी आहे का हो सर्व हो, प्लगइन्स? कंपल्सरी. अच्छा. विदाउट नेट आपण ते नाही करू शकत. अच्छा. कारण बऱ्याच प्लगइन्स आम्ही म्हणजे ऑफलाईन नाही करतो ना, तर प्रॉब्लेम येतो ते म्हणूनच ते नाही करावं लागतं. इंटरनेट पाहिजे. एक्सेस अच्छा. चांगला पाहिजे. एक्सेस जर तुमचा कसं आहे तो आता तुम्ही किती MB चा घेताय त्याच्यावर आहे. 5 MB च्या हो. वरती असेल तर खूप छान आहे. येस सर. तर तो फार महत्वाचा आहे. बरोबर. QGIS साठी इंटरनेट वर्किंग पाहिजे. नाही. QGIS तुम्हाला रास्टर इमेजवर काम करत असेल तर नको आहे. पण तुम्हाला प्लगइन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी जर करायच्या असेल तर नेट आवश्यक आहे. सर मी थोडंसं त्यात ॲड करतो. तुम्हाला बेसिक काम करायचं असेल रास्टर वेक्टर तर तेव्हा गरज नाही आहे. पण जेव्हा तुम्ही प्लगइनकडे जाता तेव्हा इंटरनेटची आवश्यकता आहे. प्लगइन सोडून म्हणजे तुम्हाला थेमॅटिक मॅपिंग करायचं आहे. बाकी ज्या बेसिक फीचर्स जे QGISमध्ये इनबिल्ट दिलेले आहेत ते वापरायचे असतील तर तुम्हाला इंटरनेटची गरज नाही आहे. ओके सर. Yes, ओके. we थँक्यू. can. One question arises here. Can we use the SARA data in QGIS? Yes, obviously. We can use SARA data.
Yes, we can. सर we वेबसाईट can कोणती सांगितली तुम्ही? For what? कशासाठी सर? हिमालय वगैरे ते दाखवत होता बघा, सांगत होता हा त्यावेळी. USGS चा डेटा तो ओपन सोर्स आहे. ओपन सोर्स आहे. तुम्हाला फक्त तो लॉग इन तिथे USGS टाईप करायचे गुगल मध्ये. एक मी तुम्हाला दाखवू शकतो तसं. USGS टाईप करायचे किंवा सर पण दाखवतील तिथे स्क्रीन शेअर करून, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायला जायचं. आता तसं बघायला गेलं तर भुवननी सुद्धा तुम्हाला आता ऍडव्हान्स ही गोष्ट आहे. तर भुवनने सुद्धा त्याच्या डेटा जो आहे तो आपल्याला QGIS शी मर्ज केलेला आहे. ओके सर, ओके. सायली बोला, सायली बोला. हॅलो हा हा, भगत बोला. सर बोला. सर, नमस्ते नमस्ते. हा बोला. नमस्कार. सर, सरांनी खूप छान माहिती दिली प्लगइनवर. हम्म. परंतु आता प्लगइनचं काय म्हणजे आपलं काही 1-2 तासात आज समजण्यासारखा विषय नाहीये. नाही नाही नाही, नाही, डेफिनेटली. नाही. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिसच करावं लागणार आहे. प्रॅक्टिस केल्याशिवाय आपल्याला जमणारच नाही. उद्या दिवस आम्ही आता पूर्ण प्रॅक्टिस करू, नंतर आम्हाला कळेल उद्या काय आहे ते. आता आज तर काय खूप प्रश्न पडले नाही आम्हाला. सर प्लगइन्स मला- मध्ये आता तुम्ही फक्त बेसिक बघायला हरकत नाही. म्हणजे जसं गुगल मॅप्स वगैरे जे बाकीचे जे बेस्ट लेअर आहेत, सरांनी जो ओपन स्ट्रीटचा दाखवला ते बेसिक. जे ऍडव्हान्स दाखवलंय ते आता आम्हालाही तुमच्याकडून अपेक्षित नाहीये. आम्ही ती बरोबर. फक्त तुमच्यासाठी एक विंडो खुली करून दिलेली आहे की असा देखील एक महासागर आहे की ज्याच्यातून आपण काही एक्स्ट्रॅक्ट करू शकतो. ओके सर, बरोबर. आता व्हिडिओ आज तुम्ही पाठवताल ते उद्या सगळ्या डेफिनेटली सर. थोडा वेळ देतो म्हणजे Yes, होऊन sir. जाईल आमच्या. येस ओके येस. ओके. थँक्यू सर. थँक्यू. कोणतरी अजून विचारते. सायलीने हात वर केला होता. विनोद सावंत, आपला हात वर आहे. हरी अप. मोबाईल QGIS प्ले स्टोअरला अवेलेबल आहे का सर? हो आहे. पण ते QGIS वापरण्यासाठी नाही, तर ते सर्वेसाठी आहे. तुम्ही मोबाईलचा वापर ऍज अ सर्वेअर म्हणून करू शकता. एखाद्या ठिकाणची माहिती तिथे जाऊन फोटो क्लिक केलं, तिथले लॅटलॉंग येतात. जसं आपल्याकडे GPS डेटा मोबाईल असतो, GPS कॅमेरा असतो, त्याचाच वापर होतो तिथे. आणि मग त्याच्यामध्ये आपण माहिती घेऊ शकतो. सगळी माहिती जशी क्वेश्चनर बनते आपली, आपण जसा गुगल फॉर्म बनतो तसा बनतो येतो. म्हणजे आपण एखादा डेटा, एखाद्या घराचा फोटो, तिथली माहिती भरून त्याच्यावर अपडेट केली की इकडे QGIS वरती ती येऊन पडते नकाशावरती. ओके सर, ओके. विनोद सावंत, प्लीज प्लीज प्लीज. आपला हात वर दिसतोय, काय बोलायचं नाही? ओके, त्यांचा लोअर हँड झाला. समीर सर, नमस्ते सर. नमस्कार. सरदार पाटील सर. हा नमस्ते माळी सर, काय बोला सर? बोला. समीर सर, खूप दिवसानंतर बघून नमस्ते, मस्त वाटलं सर हो. मला. हो, आणि अतिशय सुंदर सेशन होता सर तुमचा. थँक्यू. आणि सरांना काल डिस्कशन झालं सरांच्या सोबत की प्रत्येक वेळी आपण सॉफ्टवेअर शिकतो ना, काहीतरी नवीन शिकायला मिळतं. आज बऱ्या अर्थानं प्लगइन शिकायला मिळालं. माझ्यासाठी नवीन आहे, भले मी फॅमिलियर आहे QGIS बरोबर. सर माझा क्वेश्चन असा की रेडीमेड डेटा आपला मायक्रो लेवलला जर मॅपिंग विलेज लेवल मॅपिंग करायचं आहे लँड कव्हर, तर आपण रेडीमेड डेटा तिकडे डिजिटल डेटा घेऊ शकतो का? त्या ठिकाणी लेयर्स रेडीमेड तयार केलेले वापरू शकतो का हो, प्लगइन्स मधून? प्लगइन्स मधून मग त्याला प्रोग्राम करावा लागेल सर. हा, नाहीतर मग डायरेक्ट आपण तिथे हे डेटा तिथून डायरेक्ट बाहेर काढलं दुसरं सोपं का ऑप्शन आहे आपल्याला मायक्रो लेवलचा विलेज लेवल लँड कव्हर मॅपिंग करायचं असेल तर? हा, नाही मग तो प्लगइन मध्ये त्यांचा लिमिटेड डेटा येतो. तुम्ही केलेला डेटा आणि त्यांचा डेटा दोन्ही एकदम युज करू शकता. पण आता मग तुमचा डेटा गुगल अर्थ तिथे घेऊन गुगल अर्थ डायरेक्ट ओपन करून तिथून काढता येणार नाही? गुगल अर्थ हा येईल ना गुगल अर्थ वरती असेल तर काढता येईल ना. पण तुम्हाला मग त्याच्या Okay. KML फाईल मधून मग तो इकडे तुम्हाला शेप मध्ये कन्वर्ट करावा लागेल आणि मग तो घ्यायला लागेल तिथे. येईल तर करता. वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे, अनेक प्रकार आहेत त्याचे करण्याचे, कन्वर्ट करण्याचे. येस सर. ओके सर, थँक्यू सर. चालेल, थँक्यू सो मच सर. येस सर, छानपैकी एक क्वेश्चन आहे पहा. बिग डेटा साठी कशा प्रकारे, शुभम यादवचा प्रश्न आहे. एक मिनिट, काय प्रश्न आहे सर? He is working at ISRO. ISRO. Please, please Can you explain how much QGIS is capable to handle big data, or it is only for small data? No, we can handle big data also.
आपण खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा डेटा हँडल करू शकतो, असं काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही तुमचा जो याचा स्पीड आहे, नेटचा स्पीड तुमचा जी सिस्टम आहे ती कशा प्रकारे वर्क करते ते आहे. कधी कधी खूप मोठा डेटा असेल तर मग ते सॉफ्टवेअर हँग होत जातं वगैरे वगैरे. मध्ये एक प्रश्न सरदार पाटील सरांना एकाने विचारला होता, थोडस त्या गोष्टीविषयी जातो मी. त्यांनी रास्टर आणि व्हेक्टर इमेजचा प्रश्न विचारला होता. त्याच्यात एक ऍडिशनल नॉलेज असं आहे की जो पिक्सलचा भाग सरांनी सांगितला, आता त्या ठिकाणी सरांनी खूप छान सांगितलं, जो पिक्सल असतो तो 124 केबीचा असतो. मग 124 केबी चा 1 MB होतो, 1024 MB चा 1 GB होतो, 1024 GB चा 1 TB होतो आणि 1024 TB चा 1 PT होतो, पेटाबाइट्स. तर ते त्या ह्याच्यानुसार पिक्सल्सच्या ह्याच्यानुसार ते गणित आहे. तर ते गणित समजून घेतलं तर आपल्याला ह्यातला जो फरक आहे तो मायक्रो लेवलला पण अभ्यास करता येतो. हॅलो आणि सर. वेक्टर डेटामध्ये साईज खूपच कमी असते. अगदी अख्ख्या कमी असते. जगाचा डेटा हा काही हा, KB मध्ये होऊ जातो, शकतं. KB आणि मध्ये त्यामुळे जातो. आता आणि हे रास्टर मध्ये तुमच्या तालुक्याचा डेटा देखील काही GB मध्ये जातो. येत नाही. मग ह्या सगळ्याला तुमचा वेक्टर डेटा कसा आहे, की तुम्हाला म्हणतात ना बिग डेटा म्हटलात ना, तर वेक्टर डेटा तुमची सिस्टम कशी आहे आणि तुमच्या नेटचा स्पीड कसा आहे, कमीत कमी आता 10 MB ला किंवा 20 MB ला तुमचा एक्सेस चांगला मिळतो. तुमचा त्या सगळ्या गोष्टीवरती आहे. कधी कधी सॉफ्टवेअर ओपन व्हायला वेळ जातो. आता तुमचा जर लॅपटॉप जो आहे किंवा तो जर SSD असेल तर फटाकन ओपन होईल, आता नाही होणार. आणखी एक सर मी त्यात ऍड करेन, जे पूर्वीचे व्हर्जन्स होते त्याच्यामध्ये थोड्या मर्यादा यायच्या, पण आताचे जे रिसेंट व्हर्जन्स आलेले आहेत, कारण मी स्वतः तो फरक अनुभवतोय, तर अतिशय उत्तम प्रकारे अनालिसिस आपल्याला करता येतं. हॅलो सर. हा बोला बोला. बोला. सर आपण जे DevaJS वरून सर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्री घेतोय का नाही सर, ते जम्मू काश्मीरच्या वरचं सर ते येत नाहीये ते, तर ते आपण यूज करू शकतोय का, का तो डेटा सर चुकीचा आहे? नाही करू शकत. नाही करू शकत. सर जिओस्पॅशियल बिल 2016 आलं आणि त्या बिलनुसार म्हणजे तसा मॅप जर तुम्ही कुठं प्रकाशनासाठी वापरलात तर तुमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो. सर त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा, नाही, आता माझं एक सेशन आहे सर त्याच्यावर, की अगदी ज्या रेक्टिफाईड फाईल्स आहेत त्या कुठून कशा ऑथेंटिकेट कशा घ्यायच्या, त्याच्यावर किंवा माझं एक सर्वे सेशन आहे. सर्वे ऑफ इंडिया सर्वे ऑफ इंडिया तोच मी डेमॉन्स्ट्रेट करणार आहे सर. ओके. तिथून टोपोसेट्स सेफ फाईल्स, अगदी विलेज लेवलच्या हो. सेफ फाईल्स मिळतात. हो, आणि बरोबर जर आहे. तुम्हाला इलेक्शन मॅनेजमेंट मध्ये काम करायचं असेल तर दॅट इज तर ते- व्हेरी गुड, व्हेरी गुड. सर DevaJS वरून मग सर DM डेटा घेऊ शकतोय का आपण? बाकीचा डेटा जिथं कुठल्या घेऊ शकता. गुंतागुंती नाहीत तो तुम्ही घेऊ शकता. ओके सर. बुटाला सर तुम्हाला अजून काय ऍडिशन करायचं असेल तर प्लीज. सर करायला बसलं तर रात्र जाईल, तसं काय भरपूर आहे आपल्याकडे. ठीक आहे. थँक्यू. खूप दिवसांनी तुम्ही आम्हाला संधी दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर बाकी आपण काही अशा संधी लोकांना वारंवार उपलब्ध करू, वारंवार. फक्त अरे हे आहेत याचा- ना, हे आपले स्प्रेडर आहेत आणि आपला मुख्य हेतू काय आहे की आपल्या विद्यार्थी संपूर्ण खरं तर मी हा सेशन इंग्रजी माध्यमातून घेतला असता तर थ्रूआउट द वर्ल्ड आपल्याला पार्टिसिपंट मिळाले असते, प्रोग्राम आणखी उत्तम झाला असता. पण त्याच्या पलीकडे गेल्या 2 वर्षात मी जो विचार करतोय, गेल्या वर्षभरामध्ये जो माझा विद्यार्थी आहे, ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, त्याला फक्त भाषा कळत नाही म्हणून तो याच्यापासून वंचित राहतोय. तर त्याच्यासाठी आपल्याला या संधी उपलब्ध करायच्या आहेत. आणि आपल्या सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना जॉईन करायला सांगा. कदाचित लाईव्ह सेशन ते जॉईन करू शकणार नाहीत, हरकत नाही, रेकॉर्डेड सेशन त्याच्यासाठी व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करा. तिथून तुम्ही आपला गुगल क्लासरूम जॉईन करा आणि क्लासरूमला हे सगळे जे आहेत रेकॉर्डेड सेशन, त्याच्या असाइनमेंट वगैरे हे सगळं दिलं जाईल. एखाद्या असाइनमेंटच्या सबमिशनमध्ये काय थोडं प्लस मायनस झालं तर आम्हाला आवर्जून फोन करा, त्याच्यासाठी तुम्हाला आवश्यक टेक्नॉलॉजिकल सहकार्य केलं जाईल. आयोजकांच्या वतीने मीच आपले आभार मानतो. आजच्या या व्याख्यानासाठी माझे परम मित्र डॉक्टर बुटाला सर उपस्थित राहिले. सर महाविद्यालयाच्या वतीने आपले
मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आपण सर्वजण गेले 2 तास जवळपास सेशन अटेंड करत आहात, तर आपल्या सर्वांचे देखील या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आजचा हा सेशन या ठिकाणी संपन्न झाला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.